अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांसी नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोनी करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविते. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राज्य मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला. चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकूनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनी झोळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळीच सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीत आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडता त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु
होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले, तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करोनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन शोभ जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, येणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती डांबिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंद्रेन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशो अध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशो अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो सद्गुरु. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावोन सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचार पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तीवर्या. जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला, सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा, पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच, हवी आणि होता दाता आणि देवविता तूच, समर्था निश्चय. जंगमा आणि स्थिर तूच, व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे. असोनिया निर्गुण रूपे नटलासी, सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू कैवी, आपुली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर, त्वन्नाम शरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधवत तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख समाधान, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार करुदी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो,
वृथा विषयांची नको वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भव पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी. अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जानन उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदायकोत भाविक भक्त 14 अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पापताप दैन्यवार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णांची भीती नसेची ज्यांची अचित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्ये पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पांचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकुनिया ऐशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेडकाय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूरश्वापदे ओरडती. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला. अपरिमित देखिला सर्प समूहच हुकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले.
ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले, तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवोळी, तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे, असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशो अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु.